वाडीतल्या सभेनिमित्त हा संकल्प करायला आलो आहे। यांनी खोटे नरेटिव्ह किती चालू द्या, यांचं काय ठरलं होतं की एक असं गाव निवडवायचं, म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील, उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि बाळदादा तिघजण बसले आणि मला सांगितलं ना, आता माझे पण लोक आहेत ते आपल्या मागे जसे चिडबाई सोडते तसं आपलं बी काहीतरी असेल ना। असे तिघ चौघ जण बसले, उत्तम जानकर आणि हे सगळे। मग आता आपल्याला एक काम करायचं, राम सातपुतेला इतके मतं पडलेत तर आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम सातपुतेच्या मागे लोक नाही। मग काय करायचं, मग आपण एक गाव निवडू, त्या गावामध्ये इतके मतं झालेत हे आम्हाला कधीच मान्य नाही असं म्हणायचं। नंतर आपण बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं असं एकंदरीत ठरलं। रणजितसिंह मोहिते पाटील म्हणले चालतंय, काय अडचण नाही, चालतंय। आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक रचलं। त्याच्यामुळे मी काय म्हणतोय, या मार्कडवाडीचा जो इव्हेंट आहे, या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे। त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एकही माणूस मतदानालाच आला नाही बाहेर, कशाला येतील। म्हणजे यांचं असं झालं, एमपीएससी ला एखादा मुलगा नापास झाल्यानंतर त्यांनी सांगायचं मला एमपीएससीचं अजिबात पटत नाही, मी माझ्या गावात जाणार, चौकात बसणार, पेपर माझ्या मनाने लिहिणार आणि मीच चेक करणार आणि त्या ठिकाणी मीच निकाल लावणार, अशा पद्धतीचा यांचा धंदा होता। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सगळ्याला हा जो खोटा नरेटिव्ह मोहिते पाटलांनी रचला त्याला उत्तर म्हणून आजची ही सभा आहे। आणि त्याच्यासाठी आज आपले दोन नेते या ठिकाणी आलेत। माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला ताकदीने लढायचंय, झोकून देऊन लढायचंय, गद्दारांना धडा शिकवायचा आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी झोकून देऊन लढायचंय। आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आपण सगळ्यांनी एकदा हात वर करायचं। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय भवानी, हर हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद।